आणि यानंतर अशी बातमी आहे, नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरेच्या तपासात तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मनीषा मांढरेंनी प्रश्न फोडताना खबरदारी घेतलेली आहे। 25 वर्षांपेक्षा अधिक काळ एकच विषय शिकवल्यानं मनीषा प्रश्न लक्षात ठेवायची असं कळतंय। मनीषा मांढरेला सगळे प्रश्न तोंडपाठ होते। तपास यंत्रणा लिखित डिजिटल साहित्याच्या मागावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर आपल्या अनुभवाचा वापर मनीषानं केलेला आहे आणि तिनं प्रश्न सगळे तोंडपाठ केलेले होते, त्यामुळे तिच्या चौकशीमध्ये तांत्रिक अडचणी येत असल्याचं कळतंय। एकीकडे शिवराज मोटेगावकर सीबीआयच्या अटकेत असताना त्याच्या आरसीसी क्लासेसमधील विद्यार्थी वर्गाचं काय होणार असा सवाल उपस्थित झालाय। लातूरच्या ट्यूशन संस्कृतीत उभा राहिलेला आरसीसी पॅटर्न हा राज्यातला एक मोठा कोचिंग नेटवर्क मानला जातोय। त्याचा विस्तार लातूरसह नांदेड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड, हडपसर, अकोला, कोल्हापूर आणि नाशिकपर्यंत पोहोचलाय। एका विद्यार्थ्याकडून वर्षाला सुमारे 60,000 रुपये शुल्क घेतलं जातं। सगळ्या शाखांमध्ये मिळून जवळपास 30 ते 40,000 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे आता या विद्यार्थ्यांनी भरलेल्या फीचं काय होणार? फी माघारी मिळणार का असा सवाल निर्माण झालाय।